हाय एव्हरीवन, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आशा करते सगळे मजेत असाल। तर सकाळ झाली आणि माझं सगळं आवरून झालं होतं आणि रियांचे बाबा ऑफिसमध्ये निघून गेले होते। थोडा वेळासाठी म्हणून मी बसले होते इथे। तर रियांश आज ना लवकर उठलाय आणि तो मला सहज बेडरूममध्ये आला इथे। त्याच्यानंतर आता मग बाकीचं सगळं रियांचं आवडायचं आहे आणि माझं पण आवरून घ्यायचं आहे। अजून अंघोळ वगैरे बाकी आहे, थंडी आहे थोड्या वेळाने म्हणून आम्ही बसलो आहोत इथे। हगीज हगीज नाही काढायची, नाही काढायची हगीज। हां, चड्डी काढायची नाही, नाही काढायची। ब्लश नाही करणार आहे, चकाली चकाली छी ब्लश करायचा। गाडीने खेळणार तू, ब्रश करणार नाही। बापले आलशी, कोण नाही करणार आहे ब्लश। मग तू माम खाणार डायरेक्ट, माम खाणार ओय ओय। तर मंडळी, रियान साधा छोटे छोटे असे वर्ड्स बोलायला लागला आहे। खरंच खूप गोड गोड बोलतो आणि अगदी ऐकून आहे ना खूप मस्त वाटते। आणि ह्या छोट्या छोट्या मेमरीज आहे ना मला कलेक्ट करून ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकमेव असं हे साधन म्हणजे यूट्यूब आहे, जिथे मी माझ्या ह्या कलेक्ट केलेल्या मेमरीज मी कधीही बघू शकते। त्या कारणाने मी ब्लॉगमध्ये नेहमीच ह्या मेमरीज आहे ना कलेक्ट करते आणि माझं ब्लॉग बनवण्याचं हेच कारण आहे। आणि चॅनल ओपन करताना मी हाच विचार केला होता की आमचे जे मेमरीज आहेत त्या कलेक्ट राहतील माझ्या चॅनलवरती आणि मी कधीही बघू शकते आणि मी तुमच्यापुढे ते शेअर केल्यावर काहीतरी मोटिवेशन पण समजायला भेटेल, या आशेने मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे। आजकाल बाहेर खूप थंडी पण पडते, तर म्हटलं रियांसला थोडं लेट आंघोळ घालूया। तर म्हटलं हा कोपरा आहे ना खूप दिवसापासून म्हणजे दिवाळीतून साफ केला होता। तर इथे आहे ना आम्ही ज्या वस्तू नको असलेल्या त्या सगळ्या अशा टाकून देतो आणि त्याच्यामुळे खूप गर्दी झाली होती। म्हणजे एखादी मार्केटमधून एक्स्ट्राची पिशवी आली ना तरी आम्ही तिथेच टाकून देतो। मग ते रियांची खेळणी आहेत खूप सारी आणि बाकीचे पेपर्स वगैरे काही असे वस्तू, छत्र्या वगैरे अशा सगळ्या असं तिथे ठेवल्या होत्या। तर त्या आता चांगल्या अशा अरेंज करून ठेवते, कारण छत्र्या वगैरे आता नको आहेत आणि पिशव्या पण आहेत ना त्या घड्या करून ठेवून देते, म्हणजे जेणेकरून आम्हाला व्यवस्थित ठेवून सगळं व्यवस्थित दिसेल। तर इथे हा एक बॉक्स आहे, जे ॲडजस्टमेंट आम्ही घेतलं होतं ना त्याचा बॉक्स होता, तर तो असं कट करून घेते आणि त्याच्यात पिशव्या अशा घड्या करून ठेवून देते। म्हणजे कधी असं बाहेर धान्य वगैरे काय आणायचं असेल आणि ठेवायचं असेल ना पिशव्या पटकन भेटतील मला। तर रियांश बसला होता, रियांशला टी व्ही लावून दिला आहे मी, तर तो बघत होता। तोपर्यंत म्हटलं पिशव्यांची घडी करून ठेवून देते। घरातील ना एक जरी कोपरा मी साफ केला ना तर मला जे समाधान मिळतं ना ते कुठंच भेटत नाही। म्हणजे बघा, आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, म्हणजे घरातली साफसफाई असो किंवा अजून एक्स्ट्रा जे काम असेल ना तेव्हा आपल्याला खूप मस्त वाटतं आणि मग समाधान मिळतं की आपण हे केलं काम आज, आणि तो दिसायला पण छान दिसतं कोपरा का असे ना। रियांचं खेळणं वगैरे चालूच होतं आणि रियांस टी व्ही कमी बघत होता, पण माझ्याकडे जास्त लक्ष होतं, कारण ही जी बाजूला जी खेळणी होती ना ती त्याची खेळणी होती। त्यामुळे तो बघा तो एक एक वस्तू घेत होता आणि त्याच्यातच रमत होता। त्यामुळे मी इझिली पटापट काम करू शकले, नाहीतर मग तो माझ्या हातात काय आहे ते बघायला आला असतं तर मला अजून कठीण झालं असतं। आणि पण आजकाल आहे ना तो रमून जातो, आजूबाजूला बसतो, खेळतो, त्यामुळे मी काम आहे ना इझिली करते सगळी घरात। चला, तर असं बॉक्समध्ये मी सगळं आवरून ठेवलं होतं आणि आता छान असं पॅक करून मी आता हे ह्याच्यामध्ये ठेवून देते। बाकीच्या तर भरपूर अशी अडचण होती, ती सगळी अशी कमी झाली आहे आणि पूर्ण माझं रॅक आहे ना तर रिकामी झालं। म्हणजे मी रियांची खेळणी वगैरे काही गाड्या वगैरे आहेत ना त्या मी त्याच्यात आरामात ठेवू शकते। अशा छोट्या छोट्या हातांनी कोणाला आवडणार नाही मदत करून घ्यायला, खरंच मला तो खूप मस्त वाटत होतं। आणि मी फक्त त्याला एवढंच बोलले की हे पेपर्स आहे ना ते असे एकत्र करून, म्हणजे जे बॉक्स आहेत ना मला नको आहेत ते असे टाकून द्यायचे। तर म्हटलं हे पिशवीमध्ये भरून ठेव, आणि त्याने ज्याप्रमाणे भरून ठेवलेत ना खरंच मोठे जसे करतात ना तसंच त्याने भरून ठेवलेत। माझ्यापेक्षा पण छान अशी त्याने कचऱ्याची डब्यासाठी पिशवी भरून ठेवली होती। खरंच थोडं का असं ना मला त्याने हेल्प केली हे बघून मला खूप आनंद होत होता। आणि तो आता मॅच्युअर झाला आहे, त्याला सगळं कळतं आहे मी काय सांगते ते, आणि अशा प्रकारे माझा हा व्यवस्थित असं लावून झालं होतं कपाट आणि खूप छान वाटत होतं मला। कुठे दाखव आईस्क्रीम, कुठे आईस्क्रीम, ते काय आहे, काय काय ते हो। तर माझी आंघोळ झाली होती, रियांशी पण आंघोळ झाले होते आणि सगळं आवरून झालं होतं। रियांशला भरून पण घेतलं होतं आणि मस्त रियांशी ते खेळत बसला होता।
आता तोपर्यंत म्हटलं ना, संडेलाच हे आवळे आणून ठेवले होते, तर त्याचा मला आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे, जे की महिनाभर वापरू शकते. आणि मी माझ्या केसांची काळजी कशी घेते हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं आहे. तर म्हणूनच आता आवळ्यांचा ज्यूस बनवणार आहे, जेणेकरून मी पटकन सरबत बनवू शकेन. तर हे सगळे आवळे धुवून वगैरे ठेवले होते या जाळीमध्ये, आणि ते पाणी वगैरे नितळलं होतं, तरीही आपण हे पुसून घ्यायचं आहे, कारण जराही पाणी लागता कामा नाही, कारण आपल्याला ते स्टोअर करायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळे आवळे आहेत ना ते आता पुसून घेते. तर आवळे माझे छान असे पुसून वगैरे झाले होते. आता मी एक कट करून घेते. लक्षात ठेवा, कुठलीही वस्तू म्हणजे आपण सुरी वगैरे यूज केली आहे तिला पण पाणी लागलेलं नसावं, कारण पूर्णपणे कोरडं आणि आपल्याला पाणी वापरायचंच नाही जरासुद्धा. तर अशा प्रकारे जी बी आहे ती मी बाहेर काढली होती, आणि अशा प्रकारे आवळे सगळे असे ना कट करून घ्यायचे आपल्याला पाहिजे, म्हणजे बारीक आकाराचे. आणि आपल्याला मिक्सरला हे लावायचे आहेत त्याचसारखे, म्हणून बारीक असे करायचे आणि बी वेगळे सेपरेट करून घ्यायच्या. चला, तर आवळे बारीक कट करून झाले होते. आता मी त्यांना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. मिक्सरमध्ये वाटून घेताना फक्त आवळेच वाटायचे आहेत, त्याच्यात पाणी ॲड करू नका. तर मिक्सरमध्ये अशा बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. आता ह्या वाडग्यामध्ये, स्वच्छ वाडग्यामध्ये स्वच्छ असा एक कपडा घ्यायचा आहे, आणि त्याच्यामध्ये हे सगळं आहे ना वाटून घेतलं आहे ना आपण, ते काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे. आणि आवळ्याचं रस अगदी रेडी झाले आता. आणि हे बाकीचं आहे ना, जे म्हणजे चोथा उरतो ना, तो सगळा असा बाहेर ठेवायचा आहे, म्हणजे टाकून द्यायचा, त्याला यूज नाही करायचं आहे आपल्याला. हा जो चोथा आहे ना तो मी वापरला नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मूग दुर्गंधीसाठी पण ह्याचा यूज केला जातो, तर मी आता काही वापरणार नाही. आणि अशा प्रकारे मी आवळ्याचा रस काढून घेतला आहे. आता मी जाड आकाराची एक पातेली घेणार आहे, आणि पातेली गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ना मी इथे अर्धा किलो आवळ्याचा ज्यूस काढला होता, तर त्यासाठी मी पाव किलो साखर घेतली होती, म्हणजे मी ह्या 3 वाट्या अशा साखर घातल्या आहेत. आता गॅस मोठा ठेवायचा, आणि त्याच्यामध्ये मी जे रस काढून घेतला होता आवळ्याचा तो आता टाकून घेऊया. मोठ्या गॅसवरती थोडा वेळ असं ढवळत राहायचं आहे. जास्त वेळ गॅस मोठा ठेवू नका, नाहीतर मग ती साखर आहे ना आतून चिकटेल आणि खालून करपून जाईल. तर इथे अशा प्रकारे मी पूर्णपणे ढवळून असं साखर पूर्ण वितळून घेतली आहे. चला, तर आता ज्यूस सरबत रेडी झाले. आता मी हे 20 मिनिटासाठी म्हणून थंड व्हायला बाहेर ठेवणार आहे. नंतर मी त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू ॲड करायचा आहे. थंड झाल्यावरच लिंबू ॲड करायचा आहे. ते बघा, अशा प्रकारे मी बंद करून गॅस आता 20 मिनिटं थंड व्हायला ठेवला होता. तोपर्यंत बाकीचं जेवण वगैरे करायचं होतं ते मी इकडे करून घेतलं. आता मी ह्याच्यामध्ये लिंबू ॲड करणार आहे. हे पूर्णपणे थंड झालं आहे. आता लिंबू ॲड करताना मी इथे एक लिंबू वापरणार आहे.
लिंबू साखर हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतात। त्याचप्रमाणे तुम्हाला हवं तर मीठ वगैरे ॲड करू शकता किंवा जिऱ्याची पूड, जिरं पूड वगैरे पण ॲड करू शकता, पण मी तसं काही नाही, मी एकदम सिंपल असं केलं आहे। आता हे आहे ना मला एका बाटलीमध्ये ठेवायचं आहे। त्याआधी मी हे दोन ताससाठी बाहेर ठेवणार आहे, म्हणजे पूर्णपणे ते व्यवस्थित होऊन जाईल। आणि त्याच्यानंतर मी एकदम बाटलीमध्ये आहे ना किंवा डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आणि आपण सकाळी उठून नेहमी 2 चमचे आपण पाण्यामध्ये ॲड करून 2 मिनिटात आपला सरबत रेडी होतं। आणि अगदी हे युजफुल आणि खरंच खूप छान आहे, फायदा खूप आहे केसांसाठी, त्वचेसाठी। आणि आवळ्याचा ज्यूस रेडी आहे आणि आता सीजन पण चालू आहे, त्यामुळे आता बनवून ठेवलं वर्षभर आपण हे यूज करू शकतो। फक्त बनवताना खूप काळजी घ्यावी लागते। तर असा होता आजचा दिवस, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।